नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये। आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर सर्वात प्रथम चॅनलला जॉईन करा, लाईक करा। खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे मित्रांनो, शेवटपर्यंत नक्की बघा, येणाऱ्या परीक्षेसाठी उपयुक्त पडणार आहे। आतापर्यंत पोलीस भरतीमध्ये जे क्वेश्चन आले होते तेच आपण घेतलेले आहे मित्रांनो, तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जॉईन झाला नसेल तर जॉईन करा। असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहील। नेक्स्ट प्रश्न आहे, प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडले जोर्वे हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडले जोर्वे हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए संगमनेरमध्ये। प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडलेले जोर्वे हे ठिकाण संगमनेर या ठिकाणी आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, जैनच्या पवित्र ग्रंथाला काय म्हणतात? जैनच्या पवित्र ग्रंथाला काय म्हणतात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 आगमसूत्र। जैनच्या पवित्र ग्रंथाला आगमसूत्र असे म्हणतात। नेक्स्ट प्रश्न आहे, दुसरे इंग्रज मराठा युद्ध टिंबटिंब ठिकाणी झाले आहे। दुसरे इंग्रज मराठा युद्ध टिंबटिंब येथे झालेले आहे। तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 आसाई। दुसरे इंग्रज मराठा युद्ध आसाई या ठिकाणी झालेले आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, बुधभूषण हा ग्रंथ कोणी लिहिला? बुधभूषण हा ग्रंथ कोणी लिहिला? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 छत्रपती संभाजी महाराज यांनी बुधभूषण हा ग्रंथ लिहिलेला आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला? कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 प्लासीची लढाई। प्लासीची लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेलेला आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, पुण्याजवळ हिंगणे हे अनाथ बालिका आश्रम कोणी सुरू केले? पुण्याजवळ हिंगणे हे अनाथ बालिका आश्रम कोणी सुरू केले? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 महर्षी कर्वे यांनी अनाथ बालिका आश्रम सुरू केलेले आहे, हिंगणे पुण्याजवळ येथे। नेक्स्ट प्रश्न आहे, श्रावणबेळगोळ हा तीर्थस्थान कोणत्या पर्वतात आहे? श्रावणबेळगोळ हे तीर्थस्थान कोणत्या पर्वतात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 विधिगिरी या पर्वतावर आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, इंदिरा पॉइंट कोणत्या बेटावर आहे? इंदिरा पॉइंट कोणत्या बेटावर आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 निकोबार। इंदिरा पॉइंट हे निकोबार बेटावर आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, परभणी क्रांती काय आहे? परभणी क्रांती काय आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 भेंडीचा एक प्रकार आहे परभणी क्रांती। नेक्स्ट प्रश्न आहे, रायगड जिल्ह्यातील पीक कोणते? रायगड जिल्ह्यातील पीक कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 भात हे रायगड जिल्ह्यातील पीक आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, कर्कवृत्त टिंबटिंब या राज्यातून जात नाही। कर्कवृत्त टिंबटिंब या राज्यातून जात नाही। तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 ओडिशा या राज्यामधून कर्कवृत्त जात नाही। मध्य प्रदेश, राजस्थान आणि पश्चिम बंगाल या तिन्ही राज्यातून जाते। नेक्स्ट प्रश्न आहे, सन 1848 ते 1856 या दरम्यान कोणी अनेक राज्य खालसा केला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड डलहौसी यांनी 1848 ते 1856 या दरम्यान राज्य खालसा केलेला आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र कोठे आहे? चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र कोठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 कचनेरमध्ये आणि ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो। नेक्स्ट प्रश्न आहे, कोणत्या वेदामध्ये औषधी वनस्पतीची माहिती दिलेली आहे? कोणत्या वेदामध्ये औषधी वनस्पतीची माहिती दिलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 अर्थवेद या वेदामध्ये औषधी वनस्पतीची माहिती दिलेली आहे।
नेक्स्ट प्रश्न आहे, हडप्पा संस्कृतीत कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाली? हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 सिंधू नदी. हडप्पा संस्कृती ही सिंधू नदीच्या खोऱ्यात विकसित झालेली आहे आणि ती पाकिस्तानमध्ये आहे मित्रांनो हडप्पा संस्कृती. नेक्स्ट प्रश्न आहे, राष्ट्रीय विधी विद्यापीठ महाराष्ट्र NLU मध्ये कुठे आहे? राष्ट्रीय विधी विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये कुठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व. मुंबई, संभाजीनगर आणि नागपूर या तिन्ही जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्यालय कुठे आहे? मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्यालय कुठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 वाई. सातारा जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो वाई. तिथे मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्यालय आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रातील विधान परिषदेतील जास्तीत जास्त सदस्याची संख्या किती आहे? महाराष्ट्रातील विधान परिषदेतील जास्तीत जास्त सदस्य संख्या किती आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 78. महाराष्ट्रातील विधान परिषदेतील जास्तीत जास्त सदस्य संख्या ही 78 आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते? महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 विधान परिषद. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह हे विधान परिषद असते. नेक्स्ट प्रश्न आहे, बालहत्या प्रतिबंधक कायदा कधी पास झाला? बालहत्या प्रतिबंधक कायदा कधी पास झाला? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 1829 मध्ये बालहत्या प्रतिबंधक कायदा पास झालेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी गटात न बसणारा शब्द कोणता? खालीलपैकी गटात न बसणारा शब्द कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 जिल्हा अधिकारी. जिल्हा अधिकारी हा गटात बसणारा शब्द नाही आहे. आमदार, खासदार, मंत्री हे तिन्ही पण मंत्रिमंडळाचे हे असतात मित्रांनो आणि जिल्हा अधिकारी हा एक अधिकारी असतो. नेक्स्ट प्रश्न आहे, ईमेल प्रणालीचे कार्य खालीलपैकी कोणत्या प्रोटोकॉलने होतो? ईमेल प्रणालीचे कार्य खालीलपैकी कोणत्या प्रोटोकॉलने होतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 SMPT. मित्रांनो तुम्हाला याचा फुल फॉर्म माहीत असेल तर नक्की कमेंट करा. नेक्स्ट प्रश्न आहे, 13वी वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? 13वी वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 विजय केळकर हे 13वी वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. नेक्स्ट प्रश्न आहे, जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात? जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 जिल्हा अधिकारी हे जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव असतात. नेक्स्ट प्रश्न आहे, टिंबटिंबवी घटना दुरुस्ती मुख्यतो पंचायत राज संस्थेशी संबंधित आहे. टिंबटिंबवी घटना दुरुस्ती मुख्यतो पंचायत राज संस्थेशी संबंधित आहे. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 73वी. 73वी घटना दुरुस्ती मुख्यतो पंचायत राज संस्थेशी संबंधित आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महात्मा फुले यांचा जन्म टिंबटिंब ठिकाणी झाला. महात्मा फुले यांचा जन्म टिंबटिंब ठिकाणी झाला. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 सातारा या जिल्ह्यामध्ये. महात्मा फुले यांचा जन्म सातारा या ठिकाणी झालेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, काँग्रेसमध्ये फूट कोणत्या अधिवेशनात पडली? काँग्रेसमध्ये फूट कोणत्या अधिवेशनात पडली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 सुरत. काँग्रेसमध्ये फूट सुरत या अधिवेशनात पडलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, दुसरी गोलमेज परिषद टिंबटिंब साली भरली. दुसरी गोलमेज परिषद टिंबटिंब साली भरली. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 1931 मध्ये दुसरी गोलमेज परिषद भरलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, दाजीपुरा अभयारण्य खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? दाजीपुरा अभयारण्य खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2
राधानगरी. दाजीपुरा अभयारण्य हे राधानगरी या तालुक्यात आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते? कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 रायगड या जिल्ह्यामध्ये. कस्तुरी मांजर महाराष्ट्रातील रायगड या जिल्ह्यामध्ये आढळते. नेक्स्ट प्रश्न आहे, रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणती लोककला आहे? रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणती लोककला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 नमन. रत्नागिरी जिल्ह्यात नमन हे लोककला आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईबर करायला विसरू नका.